हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. थंबनेलवरून तुम्हाला समजलं असेल की हा व्लॉग कशा रिलेटेड आहे. तर येस, मी माझी पूर्ण प्रेग्नेन्सी जर्नी ह्यात तुम्हाला सांगणार आहे. तर हा व्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघा. तर आपण आता सुरुवात करूयात. आज आहे 9 फेब्रुवारी 2025 आणि आज हा खूप खास दिवस आहे माझ्यासाठी. आज 1 वर्ष झालं तेव्हा 9 फेब्रुवारी 2024ला आम्हाला आमची प्रेग्नेन्सी समजली होती आणि आम्ही खूप खुश होतो. ज्या गोष्टीसाठी आम्ही आतुरतेने वाट बघत होतो. आधी काय झालं होतं की माझं फर्स्ट टाइम एकदा मिसकॅरेज झालं होतं, तर त्याच्यानंतर आम्हाला थोडं टेन्शन होतं की प्रेग्नेन्सी राहील की नाही. खूप साऱ्या गोष्टी होत्या, तर त्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर नाही करणार. तर थोड्याफार गोष्टी होत्या की म्हणजे असं टेन्शन होतं की गुड न्यूज कधी भेटेल काय ते. तर 1 वर्ष झालं तेव्हा आम्हाला आमची गुड न्यूज भेटली आणि आम्ही खूप जास्ती हॅप्पी होतो. आणि त्यामागे अजून एक रिझन असं पण होतं की आम्ही हॅप्पी तर खूप होतो, पण आमच्या मागे अजून एक असं पण होतं की आता उद्याचं काय करायचं. सो तुम्हाला पण प्रश्न पडला असेल का उद्या म्हणजे काय. तर 10 फेब्रुवारी 2024ला आम्ही आमच्या गोव्याची बुकिंग केली होती. आम्ही बाय रोड जाणार होतो. माझा मोठा भाऊ, विशाल भाऊ, वहिनी आणि वासू, ते 3 जणांनी आम्ही दोघं असे आम्ही जाणार होतो गोव्याला. सगळी ऑल बुकिंग झालेली होती. आम्ही तिथे हॉटेल्स वगैरे बुकिंग केले होते आणि सगळं सेट होतं. शॉपिंग पण ऑलरेडी केलेली होती. पण माहीत नाही का, गोव्याला त्याची एक्साइटमेंट खूप होती मला, पण मी पॅकिंगच केली नव्हती. का त्याचं रिझन मला अजून समजलं नाही. कुठेतरी कदाचित मला मनातच समजलं होतं की नाही, या महिन्यात गुड न्यूज राहणार आहे करून. तर शॉपिंग वगैरे खूप एक्साइटमेंटनी मी केली. वहिनी आणि मी आम्ही दोघींनी मिळून जाऊन शॉपिंग वगैरे केली मस्त. बॅग पॅकिंगच्या वेळेस माझी इच्छा झाली नाही बॅग पॅकिंग करायची आणि नेक्स्ट डे आम्हाला निघायचं होतं 10 तारखेला. तर कुठेतरी मला मनात असं होतं की नाही यार, काहीतरी आहे काहीतरी आहे. तर मी ह्यांना जस्ट बोलली की आपण एकदा चेक करूयात आणि मग उद्याचं प्लॅनिंग करू आपण. जर असेल तर मग नको जायला आणि नसेल तर मग काय हरकत नाही. कारण की माझी इच्छाच होत नव्हती बॅग पॅकिंग करायची. सो हे बोलले ठीक आहे, आपण करूयात चेक. आम्ही चेक केलं 9 फेब्रुवारी 2024ला इव्हिनिंगला आम्ही चेक केलं 5-5:30च्या दरम्यान आणि आमची गुड न्यूज राहून गेली. आम्ही दोघं खूप हॅप्पी होतो, एवढं हॅप्पी होतो की म्हणजे मापच नाही. खूप जास्ती अक्षरशः आम्ही दोघं एकमेकांच्या गळ्यात पडून रडलो होतो. कारण की खूप साऱ्या गोष्टी आम्ही फेस केलेल्या होत्या आणि ज्या गोष्टीची आम्ही आतुरतेने वाट बघत होतो ती गोष्ट आमच्या खूप जवळ आलेली होती आणि आम्ही खूप हॅप्पी होतो. आणि राहिला गोव्याचा प्लॅन, तर आम्हाला असं झालं होतं की आता उद्या काय करायचं, आता उद्या तर जायचंय. तर मी तर त्यावेळेस माझा फर्स्ट डिसिजन हा होता की नाही, मी उद्या गोव्याला नाही जाते. मग नितीनचं पण हेच म्हणणं की होतं की नाही बाबा, आता नको जायला आपण, आता एवढ्या दिवसांनी आपली गुड न्यूज राहिली तर नको जायला आपण. तर आता सांगायचं कसं. आणि आम्ही ठरवलं होतं की पहिल्या मिसकॅरेज नंतर आम्ही ठरवलं होतं की आम्ही कोणालाच सांगणार नाही आमची गुड न्यूज राहिली तर. इवन माझ्या मम्मी पप्पाला, आई बाबांना किंवा ऑल फॅमिलीमध्ये कोणालाच सांगणार नव्हतो आम्ही की गुड न्यूज वगैरे आहे असं. पण आता उद्या गोव्याला जायचं आणि भाऊ बहिणी सोबतच जाणार होतो. फ्रेंड्स सोबत जाणार असतो तर मग आम्ही काही ना काही रिझन दिलं असतं. तर फर्स्ट मी माझी गुड न्यूज आरती वहिनीला सांगितली होती. सो ती पण खूप खुश झाली होती, पण तिला पण लगेच उद्याचं टेन्शन आलं की अरे आपल्याला जायचंय उद्या, मग आता उद्या काय करणार. आणि मग आता भाऊला तर मी नाही सांगू शकत ह्या गोष्टी. तर भाऊला म्हणजे वहिनीने भाऊला सांगितलं. तर भाऊ पण खुश होता, पण मुलं कसे लवकर एक्सप्रेस होत नाही आणि माझा मोठा भाऊ तो कधीच एक्सप्रेस होत नाही. त्याचं प्रेम खूप असतं सगळ्यांसाठी, पण तो कधीच असं दाखवत नाही, मनातून खूप असतं त्याच्या. तर भाऊ पण खूप खूप खुश होता. पण मग त्याने आमच्या डिसिजनला लगेच ओके केलं की बाबा ठीक आहे, तुम्ही नाही येत ते नका येऊ, काही हरकत नाहीये. तर पण मग वहिनीला पण असं वाटत होतं की आता उद्याचं काय करायचं हे ते. पण मग तिने पण मॅनेज केलं, तिने तिच्या फ्रेंडला रेडी केलं, तिची फ्रेंड पण लकीली रेडी झाली आणि मग ते लोक 10 तारखेला मॉर्निंग गोव्याला निघाले. आणि मग त्यावेळेस जेव्हा गुड न्यूज राहिली ना, तेव्हा मी ह्यांना बोलली होती, म्हणजे तुम्हाला ऑलरेडी फिरायला आवडत नाही आणि कुठेतरी 4 वर्षानंतर आम्ही म्हणजे ना 4 वर्षात आम्ही कुठे फिरायलाच गेलो नव्हतो खरं तर. म्हणजे असं एक म्हणतो, आमचं लग्न पण लॉकडाऊनमध्ये झालं. लग्न पण आमचं म्हणजे खूप घाई गडबडीत झालं. म्हणजे जे काही आमचे स्वप्न होते ते काहीच आम्हाला पूर्ण करायला भेटले नाही. लग्नानंतर पण मग जॉब 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 कंटिन्यू आम्ही जॉबच्या मागे लागलो, कारण की आम्हाला स्वतःचं घर घ्यायचं होतं. तर मग त्यासाठी आमच्या दोघांचं स्ट्रगल चालू होतं. त्याच्यानंतर मग घर झालंय, मग आता गाडी पण पाहिजे. सो अपेक्षा माणसांच्या ह्या वाढतच जातात, तसंच आमचं काहीसं होतं. तर मग आम्ही गाडीच्या मागे नंतरून धावत राहिलो की नाही, आता गाडीसाठी आपल्याला मेहनत करायची आहे. सो आम्ही असं बाहेर कुठे फिरायलाच गेलो नाही. पुण्यातल्या पुण्यात आम्ही फिरायचो म्हणजे आम्ही मूवीला जायचो, मॉलला जायचो, कॅफेला जायचो. आणि मला आठवतंय की आम्ही फर्स्ट ॲनिव्हर्सरीला मंगेशदाच्या इथे गेलो होतो. तर तिथे आम्ही 8 दिवस राहिलो होतो. तर तिथेच आम्ही फर्स्ट ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट केली. मंगेशदानीच सगळं केलं होतं आणि त्यांनीच तिकडे आम्हाला फिरवलं. मंगेशदा म्हणजे ह्यांचे फ्रेंड आहेत.
तर त्यांनी आम्हाला खूप छान पद्धतीने तिकडे फिरवलं, आम्ही खूप जास्त एन्जॉय केला. तर 4 वर्षात मी तिकडेच आम्ही फक्त गेलो, जे की 8 दिवस आम्ही गेलो होतो. आणि त्यानंतर मला आठवतंय की माझ्या बड्डेला 2022ला आम्ही एका रिसॉर्टला गेलो होतो 1 नाईट स्टेसाठी. बस एवढे 2च ट्रिप माझ्या झाल्या असतील 4 वर्षात पूर्ण. आणि मग फक्त विकेंडला वगैरे मूवीला वगैरे जायचो, कारण की ह्यांना मूवी बघायला खूप आवडतं. ॲक्च्युली ह्यांचं काम म्युझिक रिलेटेड असल्यामुळे त्यांना मूवीजमध्ये जास्त क्रेज आहे. सो आम्ही मूवीजलाच जास्त जायचो आणि कॅफेला वगैरे, मला कॅफे वगैरे आवडतो, सो आम्ही कॅफेला जायचो. तर फिरणं असं कुठे झालं नव्हतं. तर मग माझी इच्छा होती की प्रेग्नन्सीच्या आधी आपण एक ट्रिप तरी करून येऊयात, मोठी ट्रिप. तर माझी इच्छा होती गोव्याला जायचं. तर मग त्याच्यामुळे आम्ही गोव्याची बुकिंग केली होती आणि ती पण आमची कॅन्सल होऊन गेली खरं तर. पण आणि त्याच्या आधी पण मी ह्यांना बोलली होती आणि आम्ही महाबळेश्वरला गेलो होतो. गोव्याला जाण्याच्या 15 दिवस आधी आम्ही महाबळेश्वरला जाऊन आलो होतो. तर त्यावेळेसच मी ह्यांना बोलली होती की मला माहीत नाही, म्हटलं गोव्याचं काय होतंय, जर गुड न्यूज राहिली तर हे ते. तर मी ह्यांना बोलली होती की आपण 1 डेला आपण महाबळेश्वर ट्रिप करून येऊया. तर आम्ही तेव्हा महाबळेश्वर ट्रिप केली होती. त्याचा पण ब्लॉग मी यूट्यूबवर अपलोड केलेला आहे, तुम्ही जाऊन नक्की बघा. तर ती ट्रिप आम्ही आमच्या फ्रेंड्ससोबत केली होती, अनामिका आणि संग्राम दादासोबत. ती ट्रिप पण आमची एकदम बेस्ट झाली होती. आणि ती ट्रिपला जाण्याचं रिझनच हे होतं की मी ह्यांना बोलली होती की मला माहीत नाही गोव्याचं काय आहे, आपण सगळं केलेलं आहे बुकिंग, पण एंड टाईमाला काय होईल ते मला माहीत नाही. कुठेतरी ते माझ्या मनाला समजलेलं होतं, मे बी त्याच्यामुळे असू शकतं. तर मग आम्ही तेव्हा महाबळेश्वरची ट्रिप केली आणि जेव्हा आम्हाला समजलं तेव्हा मी सगळ्यात पहिला आरती वहिनीला सांगितलं, आरती वहिनीकडून विशाल भाऊला समजलं. आणि त्यानंतर पण आम्ही कोणालाच सांगितलं नाही घरामध्ये, कोणाला म्हणजे कोणालाच माहीत नव्हतं. आणि मग माझ्या घरी सांगायचं म्हटलं तर माझ्या आत्याच्या मुलीचं घर घेतलं होतं त्यांनी मुंबईला मालाडमध्ये. तर तिच्या पण घराची वास्तुशांती होती आणि सगळेजण त्या वास्तुशांतीला जाणार होते आणि मी कोणालाच सांगितलेलं नव्हतं का गुड न्यूज आहे, मग मला पण माहीत नव्हतं. सो एक दिवशी वासूच्या बड्डेलाच माझी पूर्ण फॅमिली आली होती पुण्याला, आत्यान ते पण होते. तेव्हा मग आत्यांनी मला इन्व्हिटेशन दिलं होते की बाबा आहे बालिताईच्या घराची पूजा वगैरे हे ते. तेव्हा मग म्हटलं तर सगळेजण माझ्या घराच्या पूजेला आले होते, तर मला पण त्यांच्या घराच्या पूजेला जाणं भागच आहे. पण मग आता मी गेली नाही तर परत वाईट नको वाटायला. सो मग त्यावेळेस मी फर्स्ट टाइम आत्याला आणि माझ्या मम्मीला सांगितलं होतं. सो त्या दोघींना पण खूप आनंद झाला होता. माझी आत्या आणि माझी मम्मी त्या पण रडायलाच लागल्या होत्या. आणि मग तरी पण मम्मीला मी सांगितलं होतं तू कोणाला बोलू नको, आणि आत्यांना पण सांगितलं कोणाला बोलू नको. सो आत्यांनी पण मग बालिताईला काही ना काही रिझन दिलं की बाबा नाही जमते, सो नाही आले असं, पण आत्यांनी पण कोणाला सांगितलं नाही. आणि मम्मीने पण पप्पांना सांगितलं नाही. मी मम्मीला बोलली होती की नको एवढ्यात घाई करायला. मग ते झालं. आणि नंतर माझ्या सासरी सांगायच्या वेळेस त्यावेळेस पण माझ्या चुलत दिराचं लग्न होतं राहुलदादांचं. सो त्यावेळेस पण आम्ही लग्नाला जाणार नव्हतो आणि हे एकटेच गेले होते, मी नव्हती गेली. तर त्यावेळेस पण मग आता घरी काय सांगायचं. सो त्यावेळेस मी आमच्या आईंना आणि बाबांना आम्ही सांगितलं होतं की असं असं आहे, सो त्याच्यामुळे स्नेहल लग्नाला येत नाहीये. सो मग आई बाबा पण बोलले की ठीक आहे बाबा, की नको तिची धावपळ नको करू, तू एकटाच आहे. मग हेच लग्नाला गेले होते एकटे. सो पूर्ण फॅमिलीमध्ये फक्त त्यांनाच, म्हणजे माझे मम्मी आणि आत्या आणि आई बाबांना ते पण आम्ही 3.5 महिन्याचं झाल्यानंतर सांगितलं होतं. खरं तर पहिले सुरुवातीचे 3.5 महिने आम्ही फक्त आरती वहिनी आणि विशाल भाऊलाच माहिती होतं, बाकी कोणालाच माहीत नव्हतं. तर मग खूप छान अशी आमची प्रेग्नेन्सी गेली. आणि आता मी प्रेग्नेन्सीमध्ये काय काय केलं मी तुम्हाला सांगेन. तर फर्स्ट जेव्हा प्रेग्नेन्सी राहिली तेव्हा ॲक्च्युली आम्हाला इथे डॉक्टर माहीत नव्हतं कोणतं डॉक्टर चांगली असेल. सो वडगाव शेरीची आमची फॅमिली डॉक्टर होती स्वाती गलांडे म्हणून. तर त्यांनाच आम्ही पहिला भेटायला गेलो, मग त्यांना सांगितलं. सो त्या आणि त्यांचं आणि आमचं रिलेशन खूप 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 जास्ती क्लोज आहे. म्हणजे त्या एक डॉक्टर आहेत, अनोळखी आहे. आम्ही त्यांच्याकडे जायचो जेव्हा मी वडगाव शिरीला राहायचो तेव्हा. माझी सारखी म्हणजे मला नाईट शिफ्ट असायची, त्याच्यामुळे माझी तब्येत कायम अशी खराबच असायची, काय ना काय मला होतच राहायचं. नाईट शिफ्टमुळे झोप होत नव्हती. सो मी कंटिन्यू त्यांच्याकडे जायचे. तर आम्ही पूर्ण फॅमिली डॉक्टरच झाल्या होत्या त्या आमच्या. सो आम्ही त्यांना सांगितलं मग डॉक्टरकडे जायचं, मग कोणता डॉक्टर बघायचा. मग त्यांनीच आम्हाला एक डॉक्टर सजेस्ट केली होती. त्यांनी पण 1-2 दिवस वेळ घेतला. ते बोले थांब मी जर एकदा सर्च करते कुठे चांगले डॉक्टर आहे. मग विमाननगरमध्ये त्यांनी आम्हाला अर्चना कंकल या डॉक्टरचं नाव सांगितलं. आणि अक्षरशः त्या डॉक्टर पण खूप छान भेटल्या आम्हाला, खूप प्रेमळ आहेत. आणि त्यांची जी ट्रीटमेंट होती ती पण खूप छान आहे. म्हणजे पूर्ण मी 8व्या महिन्यापर्यंत त्यांच्याकडे ट्रीटमेंट घेतली आणि डिलिव्हरीसाठी मी माहेरी गेली होती.
तर त्या डॉक्टर पण खूप छान होत्या आणि खूप छान असं. आणि पहिली गोष्ट तर मला पहिले 3 महिने तर आम्ही कुठे ट्रॅव्हलिंग केलं नाही, कारण की पहिलं असं झालं होतं. सो त्याच्यामुळे यावेळेस आम्ही खूप जास्त जपलं होतं आणि खूप मग मी स्वतःची काळजी वगैरे घ्यायची. मग त्या डॉक्टरकडे आम्ही जायचो आणि त्यावेळेस आहे ना मला ना डोहाळे लागले होते शॉपिंगचे. खरं तर मला ना खूप शॉपिंग, आणि शॉपिंग म्हणतं फक्त कपड्यांची वगैरे असं नाहीये किंवा आपली लेडीज शॉपिंग असं नाही. मला असं घरात काही पण घेऊ वाटायचं, किचनमधलं असावा किंवा काही असू, तर मी नुसती शॉपिंगच करत राहायची. मी अख्खे 9 महिने मी शॉपिंग केलेली आहे. मी असं काहीच सोडलेलं नाहीये. मला जे वाटेल ते मी घ्यायची. आणि खरंच नितीन माझे जे मिस्टर आहेत त्यांनी कायम कधीच मला कोणत्याच गोष्टी नाही बोलले नाही. मी जे बोलली हे घ्यायचे हां घे, ते घ्यायचे हां घे, हे खायचे हां खा, असं होतं त्यांचं. फक्त त्यांनी मला ना खाण्याच्या बाबतीत मोमोज खाऊन दिले नाही आणि बर्गर मला स्वतःलाच इच्छा झाली नाही खायची. तर ह्या 2 गोष्टी मी खाल्ल्या नाही आणि नॉनव्हेज ॲक्च्युली मी खात नाही. तर मग बाकी सगळ्या गोष्टींचे माझे लाड पुरवले गेले आणि त्यांनी खरंच खूप जास्त मला सपोर्ट केला याच्यामध्ये. आणि अक्षरशः म्हणजे आपण असं म्हणतो ना की आपली एक छोटीशी मुलगी आहे, आपण तिचे जेवढे लाड वगैरे करतो तशाच पद्धतीने ह्यांनी मला पूर्ण सांभाळलेलं आहे आणि त्यासाठी खरंच खूप जास्त थँक्यू. आणि खरं तर ही थँक्यू ही गोष्ट खूप छोटी आहे त्यांच्यासाठी, कारण की त्यांनी खरंच खूप जास्त केलं आहे माझ्यासाठी. आणि माझं असं होतं ना की मी एकदा गेली फर्स्ट टाइम जेव्हा मी व्हिजिटला गेली डॉक्टरकडे, ते मी तिकडे बघायची की किती छान छान असं ते बेबी बम जेव्हा बाहेर तेव्हा ज्या लेडीज असतात ते खूप सुंदर दिसायला लागतात खरं तर मी तिकडे जायची. मग बघायची नाही का की मुली किती छान छान नटून वगैरे येतात आणि सगळे एन्जॉय करायचे. मग मी पण ते एन्जॉय करायची. मी प्रत्येक सोनोग्राफीला मी नवीन वन पीस घ्यायची आणि नवीन वन पीस घालूनच जायची. मला खूप मजा यायची. इवन वन पीस तर घेतला, मी शूज पण नवीन घेतले. शूज, सँडल, मला जे जे आवडायचं ते मी घ्यायची. मग हे मला म्हणायचे, अगं तू सोनोग्राफीला चालली आहे, तू डॉक्टरला भेटायला चालली आहे, तू एवढा रेडी होऊन का चालली. मला खूप मजा यायची ते असं सगळं रेडी वगैरे होऊन जायला. आणि ह्यांनी पण कधी मला नाही बोलले नाही. मी मोस्टली ॲमेझॉनवरूनच जास्त शॉपिंग करायची. मग जेव्हा मला माहिती असायची म्हणजे नेक्स्ट डेट कधी आहे, डॉक्टरला कधी व्हिजिटला जायचं आहे, सो त्याच्या 8 दिवस आधीच मी ऑनलाईन ड्रेस वगैरे ऑर्डर करायची, चप्पल वगैरे ऑर्डर करायची आणि माझी डेट आली का मग जेव्हा जायचं तेव्हा मस्त वगैरे रेडी वगैरे होऊन जायची मी. आणि मग त्याच्यामध्ये नंतर मी असे व्हिडिओज वगैरे बघायला लागली की कशामुळे काय होतं. आणि पहिले तर 4 महिने माझ्यासोबत कोणी नव्हतं आणि मला जास्त काही त्रास नाही झाला. मला वॉमिटिंगचा पण एवढा काही त्रास नाही झाला. कधीतरी व्हायचं, हां मला भांडे घासायला गेली का तो खरकटा वाजायचा, त्याच्यामुळे मला मळमळायचं. तर एवढा काही मला त्रास नाही झाला. पण मला असं त्रास व्हायचा, पण असं वॉमिटिंग वगैरे एवढी काही होत नव्हती मला. आणि मला नंतरून म्हणजे पहिले सुरुवातीला तर बेड रेस्ट सांगितली होती डॉक्टरने की तुम्ही जेवढा आराम करशाल तेवढा चांगलं आहे. सो मग पहिले 4 महिने तर मी एकटीनेच हँडल केलं. आणि त्यामध्ये खरंच स्पेशल थँक्स मला रेश्मा आणि अनामिकाला द्यायचे. खरं तर या दोघी माझ्या मैत्रिणी आहेत, रेश्मा आणि अनामिका. त्या दोघींनी पहिले 4 महिने सुरुवातीचे खूप जास्ती मला सांभाळून घेतले. म्हणजे मला खरं तर सख्खी बहीण नाही आहेत, मला बहिणी आहेत, खूप बहिणी आहेत, पण सख्खी बहिणी नाही आहेत. आणि बाकीच्या पण आहेत, पण सगळ्याजणी कशा लांब लांब आहेत. सो आणि ह्या दोघी ज्या आहेत त्या माझ्या मैत्रिणी आहेत, पण त्यांनी मला सख्ख्या बहिणीसारखं प्रेम दिलं खरं तर. आणि अनामिकाचं तर असं होतं का, स्नेहल ती मला सकाळी फोन केला का फोन करायची की स्नेहल स्वयंपाक करू नको, आपण तू माझ्याकडे ये. आणि तिच्याकडे असं कामवाली होती म्हणजे भांडी घासायला वगैरे. सो ती मला फोन करायची की स्नेहल खाली ये, आपण जेवण बनवू, मी बनवते, हे करायचे. म्हणजे ती खूप तिने एवढी जास्ती काळजी घेतली माझी. आणि रेश्माचं कसं व्हायचं का, तिची मोठी फॅमिली आहे, तिला मोठे मुलं आहेत 2. सो तिला एवढं काही पॉसिबल व्हायचं नाही. पण ती जेव्हा काय काय घरी बनवायची ते सगळं ती वरती तनूकडे नाही तर दादूकडे पाठवून द्यायची की जा स्नेहल मावशीला देऊन ये. सो आपण एक म्हणतो ना की फॅमिली, म्हणजे ह्या मैत्रिणी होत्या पण त्यांनी फॅमिलीपेक्षा जास्त केलेलं आहे माझ्यासाठी. आणि हे माझ्या कायम लक्षात राहील. आपण असं म्हणतो ना की आपल्या प्रेग्नेन्सीमध्ये कोण आपल्याशी कसं वागतं हे आपल्याला आयुष्यभर लक्षात राहतं. सो असंच काहीतरी काळ होता. या दोघी कायम माझ्यासाठी स्पेशल राहणार आहेत आणि मी कायम प्रयत्न करेल की आमचं जे रिलेशन आहे ते शेवटपर्यंत टिकेल. आणि मी त्यासाठी खूप जास्त एफर्ट्स घ्यायला तयार आहे, कारण की त्या लोकांनी तेवढं केलेलं आहे माझ्यासाठी. आणि रेश्मा पण कायम सगळ्या गोष्टी आणून द्यायची. आणि अनामिका तर मला करूनच द्यायची नाही. अनामिका द्यायची नाही, स्नेहल खाली आहे, आपण करू, खाली. तिचं असं होतं की माझ्याकडे कामवाली आहे, सो टेन्शन घेऊ नको भांड्यांचं वगैरे. म्हणजे मला असं वाटायचं की यार नको, हिला कशाला आपण लोड द्यायचा, नाही का, की रोज रोज कसं वाटतं कोणाच्या घरी जाऊन जेवायचं. पण मग तिचं असं होतं की यार तुला त्रास होतोय, तुला भांड्यांचा त्रास होतो, भांडे घासता येत नाही, हे ते, मग तू
माझ्याकडे कामवाली आहे तर तू माझ्याकडे येत जा, मग मी बनवत जाईल असं तसं. आणि असं पण नाही आहे का की साधं सिम्पल, ती रोज काय ना काही स्पेशलच बनवणार असं. मग पहिली 4 महिने तर आमचे असेच गेले की एकमेकींच्या घरी जाऊन खाणं हे ते. रेश्मा पण काही बनवली किंवा तनूकडे पाठवून द्यायची की जा राणी मावशीला हे देऊन ये, स्नेहल मावशीला हे देऊन ये, असं करायचे. सो खूप छान असे दिवस गेले. त्याच्यानंतरून 4थ्या महिन्यात मी गावाला गेली होती, विनोदाचं लग्न होतं म्हणून. म्हणजे पहिले 3 महिने तर डॉक्टर ट्रॅव्हलिंग करायला सांगत नाही आणि पहिले 3 महिने मी कुठेच गेली नव्हते, त्याच्यामुळे मला खूप जास्त बोर झालेलं होतं. सो मीच डिसिजन घेतला की आपण लग्नाला पण जाऊ आणि 15 दिवस गावाला थांबू. तर आम्ही त्यावेळेस 15 दिवस गावाला थांबलो. विनोदाचं लग्न मस्त एन्जॉय केलं. मग 15 दिवस गावाला थांबलो आणि त्यानंतर आम्ही पुण्याला आलो. तर आणि त्याच्या आधीची एक गोष्ट, जेव्हा मला 4था महिना लागला तेव्हा मला स्वीटची जास्त क्रेविंग झाली. मला ना खूप जास्त स्वीट खाऊ वाटलं होतं. मला स्वीट अजिबात आवडत नाही, पण मला त्यावेळेस खूप जास्त क्रेविंग झाली स्वीटची. तर मला गुलाबजाम खूप आवडायचे खायला त्यावेळेस. तर मी ह्यांना सांगितलं, तर ह्यांनी रेडीमेड आणलं होतं चितळेचं, पण ते काही मला आवडलं नाही. ते खूप असं रब्बरसारखं लागायचं. तर मी ह्यांना बोलली की एक काम करते, मीच घरी बनवते. सो मी घरी बनवलं तर मला एवढी जास्त क्रेविंग होती, तर मी ते रोज खायची 2-2, 3-3 अशी. तर मला डायरेक्ट शुगरच डिटेक्ट झाली त्याच्यामुळे. तर आम्ही जेव्हा गावाला गेलो आणि मग ते मी खाल्लं वगैरे, गावाला जाऊन पण माझं थोडंफार स्वीट वगैरे खाणं होऊन गेलं, तर मला त्याच्यामुळे शुगर झाली. आणि जेव्हा मी 5व्या महिन्यात सोनोग्राफीला गेलो तेव्हा मग समजलं का मला शुगर आहे करून, आणि बाळाचं वेट पण जास्त आहे करून. म्हणजे महिन्याच्या नुसार माझं बाळ 2 वीकने मोठं आहे जास्त, असं समजलं आम्हाला. आणि बाळाचं वेट पण वाढतंय. तर मग डॉक्टरनी मला शुगरचं साठी म्हणजे टोटली मला त्यांनी स्वीट खायला बंद केलं. नंतरून मग ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. मग माझी म्हणजे ह्यांच्या मामाची मुलगी आणि ह्यांची मावशी. सो आम्ही लग्नावरून जेव्हा पुण्याला आलो तेव्हा मला करमतच नव्हतं, कारण की 15 दिवस मी पूर्ण फॅमिलीमध्ये होती, सतत आजूबाजूला सगळे माणसं होते. तर इथे आल्यानंतर मला करमतच नव्हतं. सो मग ह्यांना मी बोलली की तुम्ही ज्योती मावशीला आणि सेजलला बोलवून घ्या, म्हणजे ह्यांच्या मामाची मुलगी आणि मावशी. सो त्या 2 जणी आल्या. मग त्या 2 जणी पण 20-25 दिवस आमच्याकडे होत्या. त्यावेळेस पण आम्ही खूप जास्त फिरलो. त्या पण पहिल्यांदाच पुण्यात आल्या होत्या. तर मग त्यांना घेऊन आम्ही मस्तपैकी फिरलो, एन्जॉय केला, बाहेरचं खाणं हे ते सगळ्याच गोष्टी खूप एन्जॉय केल्या. मग त्या गेल्यानंतर मग माझे मम्मी पप्पा लगेच सेकंड डे झाले, कारण की मला करमतच नव्हतं, मला सतत कोणी ना कोणीतरी पाहिजे होतं. तर मग माझे मम्मी पप्पा आले. सो मग मम्मी तर माझ्यासोबत पूर्ण डिलिव्हरीनंतर मग माझ्यासोबतच होती. तर मम्मीनीच मग सगळ्या गोष्टी केल्या. नंतर मम्मी आल्यानंतर मी जरा बाहेरचं खाणं बंद केलं. म्हणजे 5व्या महिन्यात मला शुगर पण सांगितली होती, तर मग मम्मीच सगळं बनवून द्यायची. तर मी बाहेरचं मग खाणं टोटली बंद केलं होतं. आणि त्यावेळेस आहे ना मला जास्त क्रेविंग नंतरून कोथिंबिरीचे भाकरी असतात ना, त्याची जास्त क्रेविंग झाली होती. तर मी आहे ना नुसती वीकमधून 2दा-3दा कोथिंबिरीची भाकरी खायची. आणि मला जेव्हा डॉक्टरनी शुगर सांगितली तर त्यांनी मला डाएट चार्ट दिला होता. मग त्याच्यामध्ये असं डेली 3 म्हणजे 2-2 तासाने खायचं होतं. मॉर्निंगला झालं तर मग तुम्ही दूध प्या, मग तुम्ही ड्रायफ्रुट्स खा, मग तुम्ही काहीतरी पराठा वगैरे बनवून खा, मग तुम्ही प्रॉपर जेवण करा, मग परत 3 वाजता जेवा, असं सगळं होतं. तर मला 2-2 तासाने खायला लागायचं, का तर ते शुगर कंट्रोलमध्ये यावा म्हणून. पण त्याच्यामध्ये स्वीट अजिबात खायचं नाही. सो मग माझी मम्मीनी मला पूर्ण 2-2 तासाला माझी मम्मी सगळं मला करून द्यायची, जे पाहिजे. जसं डॉक्टरने सांगितलं होतं की तुम्ही या टायमाला हे खा, त्या टायमाला ते खा, तर सगळं चार्टच होता तो. तर त्यानुसार माझी मम्मी मला सगळं बनवून द्यायची, मस्तपैकी खायचं वगैरे. आणि खूप छान असं मम्मीनी पण खूप जास्त मला त्यावेळेस सपोर्ट केला. माझे पप्पा पण इथेच होते. आणि नंतर मग माझा बड्डे आला. मग माझ्या बड्डेला पण आम्ही रात्री, माझ्या बड्डेला मी फर्स्ट टाईम माझ्या लाईफमध्ये 4-4, 5-5 केक कट केले असतील एका टायमालाच. बड्डे पण माझा खूप छान असा सेलिब्रेट झाला. माझी पूर्ण फॅमिली पुण्यातच असते. सो सगळेजण एकत्र आले होते. खूप मस्त असं एन्जॉय केलं. नंतर मग डोहाळ्याचे प्लॅनिंग्स चालू झाले. डोहाळे जेवण करायचं, कुठे करायचं, काय करायचं, सो त्या सगळ्या गोष्टीची प्लॅनिंग. मग त्याच्यामध्ये पण मी खूप जास्त शॉपिंग केलेली आहे. मला जे करायचं ते म्हणजे सगळ्याच गोष्टी मी घेतलेल्या आहेत. मग साडी माहेरकडच्यांची असते, सो माझ्या पप्पांनी मला साडी पण खूप सुंदर घेतलेली होती. माझ्याच चॉईसची होती. त्यांचं असं होतं की तू 7-8 हजारापर्यंत बघ, तुला जी आवडेल ती बघ. पण माझं असं होतं का एवढी महागाची घेऊन आपण करणार काय आहोत, आपण एकच दिवस घालणार, परत ती नंतर. आणि माझं असं आहे का माझे असे रिपीट साड्या शक्यतो होत नाही, मी अशी नवीनच घालत असते. सो म्हटलं मग त्यावेळेस पण मी 4,500ची पैठणी घेतली होती. पप्पांनी मला घेऊन दिली होती, खूप छान होती. आणि मस्त आम्ही शॉपिंग केली. ह्यांनी पण मस्त ड्रेस घेतला होता, ह्यांना पण पप्पांनी ड्रेस घेऊन दिला होता. खूप छान असं आम्ही सगळ्याच गोष्टीची शॉपिंग केली. म्हणजे शॉपिंग हे मला असं वेडच लागलं होतं.
म्हणजे मी वीकली शॉपिंग जरी तुम्ही म्हणाल ना तरी चालेल. मी वीकली शॉपिंग करायची. मी असं नाही की मला कपडेच पाहिजे किंवा मला चप्पलच पाहिजे. मी घरामध्ये पण काही ना काही छोट्या गोष्टींची मी शॉपिंग करायची. घरात काय नसेल हे ते कंटिन्यू माझी शॉपिंग चालू राहायची. ते हे मला बोलायचे की तुला यांना शॉपिंगचेच डोहायला लागलेत, आणि खरं तेच झालं होतं. मला काय माहिती, मला नुसतं वाटायचं की मी हे घेऊ, मी ते घेऊ. मी रस्त्यात कुठे पण चालायला गेली ना तरी पण मला असं वाटायचं की नाही, मला हे आवडले, मला हे घ्यायचे, आणि ते मी घ्यायची अक्षरशः. आणि पूर्ण 9 महिने मी खूप जास्ती ट्रॅव्हलिंग केलेली आहे. म्हणजे मी पहिले 3 महिने मी नाही केली ट्रॅव्हलिंग, कारण की पहिले 3 महिने डॉक्टरच आपल्याला सजेस्ट नाही करत की तुम्ही ट्रॅव्हलिंग करा. जसा मला 4था महिना लागला, 4था महिना ते 9व्या महिन्यापर्यंत मी कंटिन्यू ट्रॅव्हलिंग केली खूप जास्त, आणि मला कधीच काहीच त्रास झाला नाही. मला फक्त पूर्ण प्रेग्नेन्सीमध्ये मी फक्त शुगरमुळे वैतागली होती, कारण की माझी शुगर 7व्या महिन्यात माझी शुगर कंट्रोलमध्ये झाली होती. आणि 7व्या महिन्यात आम्ही डोहाळे जेवणाला गावाला गेलो, डोहाळे जेवण वगैरे सगळं झालं. त्याचा पण व्लॉग आहे माझा यूट्यूब चॅनलवर, तो पण नक्की बघा. आणि तिथून आल्यानंतर मला परत शुगर डिटेक्ट झाली. मग तर मला तर त्यावेळेस म्हणजे एवढे जास्त मी ब्लड दिलं असेल, बाप रे, खूप जास्त. म्हणजे माझं कंटिन्यू मला शुगर चेक करायला, आणि ती शुगरचं मशीन असतं ते मी घरीच घेऊन ठेवलेलं होतं. रोज शुगर चेक करायची, डॉक्टरला सांगायची, रोज शुगर चेक करायची, डॉक्टरला सांगायची. मग ते कमी जास्त होतच होतं सारखं. आणि नंतर मग एंडला तर मला मशीन असतं एक, ते सेन्सर मशीन असतं, ते आपल्याला इथे हाताला लावतात, आणि ते ना काहीतरी 15 दिवस किंवा 21 दिवसाचा असा टाइम पिरियड असतो, आणि त्याचा ॲप असतो, आणि ते आयफोनलाच कनेक्ट होत असतो तो फोन. म्हणजे आयफोनसाठीच आहे मे बी ते, कारण त्यावेळेस आम्हाला तसं सांगितलं, मला पण एवढं डिटेल माहीत नाही. सो ते सेन्सर माझ्या हाताला 15 दिवस होतं, आणि ते म्हणजे ते सेन्सरवरून ते डॉक्टरला त्या ॲपवर समजायचं की माझी शुगर कधी हाय कधी लो होते, ते सगळं चार्ट तिकडे ते डॉक्टरला समजायचं. ते 15 दिवस ते माझ्या हाताला सेन्सर तसंच होतं. बाप रे, मी तेवढी वैतागली होती. आणि कारण की सारखं ते ब्लड पण घ्यायचे. मग माझ्या डॉक्टरनी मला परत मग ते शुगरच्या स्पेशलिस्टकडे पाठवलं. मग तिथे गेलो, ते सह्याद्री हॉस्पिटलला होतं. ते सह्याद्री हॉस्पिटलमध्ये पण एवढं लेंदी काम, बापरे, एवढं मोठं हॉस्पिटल आहे, पण काहीच तिकडे हे नव्हतं. आम्ही एवढं वैतागलो होतो, म्हणजे सगळ्याच गोष्टीला खूप लेंदी होतं, खूप स्लो चालायचं. मग तिथे आम्हाला 2-3 वेळा जायला लागलं शुगरसाठी, त्या डॉक्टरशी भेटायला वगैरे. मग तिकडे पण गेलो. मग त्याच डॉक्टरनी मला सेन्सर लावलं होतं हाताला, की आपण सेन्सर लावून चेक करू किती दिवस हे ते. आणि कारण की असं होतं की डॉक्टरनी मला सांगितलं होतं की जर शुगर जास्त अशी वाढत राहिली तर तुला सीझर करावं लागेल, आणि मेन बाळाच्या जीवाला पण धोका असतो, असं त्या मला बोलल्या होत्या. सो त्याच्यामुळे आम्ही खूप टेन्शनमध्ये होतो. तर मग त्याच्यामुळे डॉक्टर जे बोलत होते तसं आम्ही सगळं फॉलो केलं. अक्षरशः मला रोज 3 दिवस, म्हणजे 3 दिवसांनी मला ब्लड चेक करायला लागायचं, ब्लड टेस्ट करायचे. मग त्याच्यातून मला शुगर वगैरेचं टेस्ट वगैरे करायचे. बापरे, एवढी वैतागली होती. म्हणजे मी एवढे जास्त टेस्ट केलेत ना शुगरचे त्या पिरियडमध्ये. जेव्हा एंडला होत आला ना, म्हणजे 7 महिने ते 9 महिने, म्हणजे ते 2 महिन्यामध्ये तर पूर्ण मी वैतागली होती, कारण की सारखंच चेक करायला लावायचे ते शुगर. आणि माझी शुगर पण काही कंट्रोलमध्ये येत नव्हती, आणि स्वीट तर मी टोटली बंद केलं होतं. आणि त्यात काय झालं, मला ना शुगर माझी कंट्रोल झाली 8व्या महिन्यात, आणि मला अचानक आहे ना मला बर्फी खाऊशी वाटली. तर नितीन मुंबईला गेले होते, आणि मम्मी पप्पा इथेच होते. सो मी पप्पांना म्हटलं तुम्ही घेऊन या. पप्पांनी आहे ना अर्धा किलो घेऊन आले हे. आणि माझा डॉगी आहे प्रिन्सू, तो पण आमच्यासोबतच होता. मम्मी पप्पा इथे होते तर प्रिन्सू आणि मी, आम्ही दोघांनी मिळून अर्धा किलो बर्फी, मलाई बर्फी दोघांनी मिळून खाऊन टाकली. त्याला पण खूप आवडते आणि मला पण आवडते. सो आम्ही दोघांनी मिळून अर्धा किलो अक्षरशः संपवून टाकले. मला खूप जास्ती क्रेविंग झालं होतं, कारण की 5व्या महिन्यापासून तर मी 7-7.5 महिन्यापर्यंत मी काही शुगर खाल्लेलंच नव्हतं स्वीट असं. तर त्या दिवशी पप्पांनी आणलं, तर मग मी 2 दिवसात ते आम्ही दोघांनी थोडं करून संपवून टाकलं. खायला खूप मज्जा आली, खूप मस्त वाटलं. आणि जेव्हा परत शुगर वाढली माझी, बापरे, त्यानंतर तर मग नुसते मला टोचायचे, रक्त काढायचे, टेस्ट करायचे, ह्याच गोष्टी सगळ्या चालू झाल्या. मग थोडं नंतर मलाच असं हे वैताग आला का बाबा कुठून मी हे खाल्लं, आणि आता हे सगळ्या अशा गोष्टी चालू झाल्या परत. पण काही नाही, देवालाच काळजी असते. सो तेवढंच फक्त मला पूर्ण प्रेग्नन्सीमध्ये त्रास झाला शुगरचा. तर मग मी तुम्हाला आता सांगेल की जर तुमच्या फॅमिलीमध्ये कोणाला शुगर असेल, आता माझ्या फॅमिलीमध्ये माझ्या मम्मीला शुगर होते, त्याच्यामुळे डॉक्टर बोलले की मे बी त्याच्यामुळे तुला झाली असेल. आणि मोस्टली प्रेग्नन्सीमध्ये शुगर डिटेक्ट होत असते, तर ते डिपेंड असं आपल्या फॅमिलीमध्ये जर कोणाला नसेल तर मे बी नाही आहे तेवढा प्रॉब्लेम, पण असेल तर मग शुगर आपल्याला 100% होतेच, जशी की मला झाली होती.
तर मग तेवढंच फक्त तुम्ही काळजी घ्यायची का शुगर तुम्हाला नको व्हायला. शुगर आणि बीपीचं पण तुम्ही बघायचं, कारण की त्याच्यावरच आपली नॉर्मल डिलिव्हरी आणि सिझरचं डिपेंड असतं सगळं. नंतरून मग 9वा महिना लागला. मी 9व्या महिन्यापर्यंत इथे पुण्यातच होती, कारण की ह्यांची पण स्कूल चालू होती, सो ह्यांचा जॉब, तर त्याच्यामुळे मला ह्यांना एकट्याला सोडून यायचं नव्हतं. मग परत ह्यांच्या जेवणाचे वगैरे हाल झाले असते. सो मम्मी पप्पा पण 9 महिन्यापर्यंत माझ्या इथेच होते. 9व्या महिन्यात मला म्हणजे गणपतीच्याच दिवशी मला 9वा महिना लागणार होता. ऑगस्टमध्ये काहीतरी गणपती होते, मे बी ऑगस्टमध्येच होते ना, नाही सप्टेंबरमध्ये होते. हां, त्यावेळेसच मला 9वा महिना लागणार होता. हां, 9 सप्टेंबरला गणपती बसले होते आणि मम्मी पप्पा मग त्याच्या 5-6 दिवस आधी गेले होते, कारण की घरी नाशिकला आमचं घर लॉक होतं. सो मम्मीला सगळं साफसफाई करायची होती. घरी नाशिकला गणपती असतो, तर मग त्याच्यामुळे मम्मी पप्पा आधीच गेले. तर मग मी ह्यांच्यासोबत पुण्यातच थांबली. मग आम्ही गणपती, आणि दरवर्षी आम्ही गणपती बसवतो. दरवर्षी म्हणजे मागच्या वर्षी आम्ही गणपती बसवला होता जेव्हा आम्ही हे नवीन घर घेतलं तेव्हा. आणि मग यावर्षी बसवायचं, तर मग ते म्हणतात ना की प्रेग्नेंट बाई असेल तर नाही बसवत करून घरात, मग तो विसर्जन करता येत नाही, असं काहीतरी असते प्रथा. तर त्याच्यामुळे आम्ही काही गणपती बसवला नव्हता. मग आम्ही गणपतीच्या पहिल्या दिवशी मग इकडून सगळं आवरलं आणि मी डिलिव्हरीसाठी माहेरी गेली नाशिकला. 9व्या दिवशीचा माझा 9व्या महिन्याचा पहिला दिवस होता तेव्हा. मग तेव्हा आम्ही गेलो नाशिकला आणि मग ह्यांनी मला सोडलं. मग हे पण 2 दिवस तिकडे थांबले आणि लकीली ह्यांना पण ॲक्च्युली ह्यांनी ना सुट्ट्या काढल्या होत्या आणि त्यांच्या तिकडे हे चालू झाले, एक्झाम पिरियड्स चालू झाले. सो तिकडे त्या लोकांना वाटलं की हे सुट्टीवरच आहेत, त्यांना सुट्टीच देऊन टाकले. तर लकीली पूर्ण 9 महिने ह्यांना ना 1 महिना पूर्ण सुट्टीच होती. 15 दिवस त्यांना डिलिव्हरी झाल्यानंतरचे असतात आणि 15 दिवस त्यांना मग स्कूलकडूनच सुट्टी भेटली होती. तर हे पूर्ण 1 महिना माझ्या सोबतच होते. मग ते सासरी असायचे गावाकडे, मग थोडेफार येऊन जाऊन असायचे. आणि मग माझी डिलिव्हरी मी संगमनेरला केली, सानप डॉक्टरकडे केली. त्या पण आमच्या रिलेटिव्ज आहेत. तर मग त्यांच्याकडेच माझी डिलिव्हरी झाली. आणि त्यात पण माझं असं होती की मला डेट दिली होती 14 ऑक्टोबर आणि माझी डिलिव्हरी झाली आहे 21 सप्टेंबर. तर जवळपास माझी 20-25 दिवस आधी डिलिव्हरी झाली. त्याचं रिझन पण शुगरच होतं. ॲक्च्युली आम्हाला नॉर्मल डिलिव्हरीसाठीच ट्राय करायचं होतं, पण मला पुण्याच्या डॉक्टरने सांगितलं होतं का तुला शुगर आहे, सो नॉर्मल डिलिव्हरी करणं अवघड आहे आणि मे बी तुझी डिलिव्हरी लवकरच होणार आहे. ही आयडिया ऑलरेडी आम्हाला पुण्याच्या डॉक्टरने दिलेली होती. सो जेव्हा मी संगमनेरला गेली तेव्हा तिथे परत सोनोग्राफी केली, तर त्यात पण त्या डॉक्टरने मला तेच सांगितलं की बाबा तुला शुगर आहे, सो आपल्याला डिलिव्हरी लवकरच करून घ्यायला लागेल. तर मग डिलेवरीची मग आम्ही जायचो सारखं डॉक्टरकडे चेकअपला वगैरे. तर मग डॉक्टरने आम्हाला सांगितलं. मग माझी जेव्हा शेवटची 9व्या महिन्याची सोनोग्राफी झाली तेव्हा मग डॉक्टर बोलले की आपल्याला 26 सप्टेंबरच्या आत काही हालतमध्ये डिलेवरी करून घ्यायला लागेल, नाहीतर मग प्रॉब्लेम क्रिएट्स होतील असं. तर मग म्हटलं ठीक आहे. मग आम्ही ब्राह्मणाकडून मुहूर्त काढला. मग आम्ही 21 सप्टेंबरचा काढला. त्या दिवशी नक्षत्र योग होता, दिवस खूप चांगला होता आणि संकष्टी चतुर्थी होती. सो म्हटलं गणपतीचं पण आहे, सो आपण 21 सप्टेंबरला डिलिव्हरी करू. तर मग आम्ही 21 सप्टेंबरला डिलिव्हरीसाठी, म्हणजे मी 20 सप्टेंबरलाच ॲडमिट झाली होती रात्री आणि 21 तारखेला माझं मॉर्निंग डिलिव्हरी केली. तर त्यावेळेस पण असंच होतं की म्हणजे शुगरमुळेच खरं तर म्हणजे घरचे सगळे असे टेन्शनमध्ये आले की बाबा माझी डेट होती 14 ऑक्टोबर आणि एवढ्या लवकर का डिलिव्हरी करतायत. सो पण मग मला शुगर असल्यामुळे मग दुसरं काय चान्सच नव्हता की नॉर्मल डिलिव्हरी आपण करूयात करून असं. तर मग आणि डॉक्टरनी पण मग त्यांना तेच समजत असतात, आपल्याला एवढ्या गोष्टी त्यात माहीत नसतात. त्यांनी मला 26 तारीख शेवटची दिली होती की 26 सप्टेंबरच्या आत आपल्याला करायची आहे असं. तर मग म्हटलं आपण घेऊयात करून, काय प्रॉब्लेम नाही. मग मी ना सगळ्या गोष्टी खाल्ल्या होत्या प्रेग्नन्सीमध्ये. पिझ्झा पण मी खाल्ला होता. म्हणजे सगळे म्हणायचे पिझ्झा वगैरे खायचं नाही, हे नाही, हे होतं, ते होतं, ते होतं. पण आहे ना, मी गपचूप यांना सगळ्या गोष्टी खायची. म्हणजे ह्यांनी मला सगळ्या गोष्टी खाऊ घातल्या. फक्त मला मोमोजसाठी त्यांनी मला हे केलं होतं का तू मोमोज नाही खायचे. मग मी पण मग तेवढा मान धरला का ठीक आहे, मी मोमोज नाही खाणार, बाकी मला तुम्ही सगळं खाऊ देताय तर ठीक आहे. आणि बर्गर तर माझी स्वतःचीच इच्छा नव्हती, तर मला आहे ना पिझ्झा खायचं होतं. आणि जेव्हा ते शुगरचं मला जेव्हा 7व्या महिन्यानंतर डोळ्यानंतर मला जे शुगरचं मागे लागलं होतं, तर त्याच्यामुळे काय झालं होतं का हे मला आहे ना थोडं बाहेरचं खायला आम्ही कंट्रोल करत होतो. मग माझी खूप इच्छा होती की मला पिझ्झा खायचा आहे. तर मी जेव्हा डिलेवरीच्या 1 दिवस आधी, म्हणजे आम्ही 20 सप्टेंबरला आम्ही डॉक्टरकडे गेलो होतो. मग तेव्हा मी डॉक्टरला बोलली होती की डॉक्टर माझी एक क्रेविंग बाकी आहे करून. तर डॉक्टर म्हणे काय क्रेविंग बाकी आहे. म्हटलं मला पिझ्झा खायचा आहे. तर अक्षरशः ती डॉक्टर पण हसायला लागली खूप की बाबा अरे
मग डॉक्टर मला म्हणते जाऊ दे, खा खा करून. म्हणजे ह्यांचं असं होतं की नको, कशाला आता उद्या डिलेव्हरी येईन, कशाला तू पिझ्झा खाते हे ते. मग ती डॉक्टर बोलली की जाऊ दे, तिची इच्छा आहे तर खा करून, नाही का. मग ती मला बोलली खा करून असं तसं. मग आम्ही, आणि त्यात पण आमचं 20 तारखेला ह्यांच्यासाठी माझं भांडण झालं. म्हणजे ह्यांचं असं होतं की आपण 21 तारखेला डिलेव्हरी करायची, मग आपण 21लाच मॉर्निंग जाऊन ॲडमिट होऊयात असं. मग माझं असं होतं की मग, आणि त्यावेळेस थंडीचा पिरियड चालू होता, तर माझं असं म्हणणं होतं की यार आपण मग, आणि गावाकडे कसं मग पहाटे पहाटे लाईट नसते, तर मी ह्यांना बोलली की मग आपण सकाळी उठणार कधी, मग चुलीवर पाणी कधी तापणार, मग आपण कधी जाणार ॲडमिट व्हायला. सो आपण आधीच एक दिवस आधीच रात्री ॲडमिट होऊ. आणि ह्यांचं म्हणणं होतं 21ला व्हायचं, आणि माझं म्हणणं होतं का 20लाच नाईटला ॲडमिट व्हायचं. आम्ही 20ला आम्ही दुपारी चेकअप वगैरे करून आलो होतो, आणि ती बोलली होती की उद्या तुम्ही या ॲडमिट व्हायला, आणि डॉक्टरने मला सांगितलं होतं उद्या या. आणि माझी इच्छा अशी होती की नाही आपण आजच ॲडमिट होऊ. मग आम्ही डॉक्टरकडून येता येता आमच्या ना पुन्हा रस्त्यामध्ये भांडण म्हणजे सॉरी भांडण म्हणजे मी त्यांच्याशी बोललीच नाही. म्हणजे पूर्ण प्रेग्नेन्सीमध्ये असं व्हायचं ना की मला असं काय वाटलं ना, तर म्हणजे मी भांडायची नाही, मी अशी शांत बसून घ्यायची. कारण की मला असं होतं की आपल्याला भांडायचं नाही आहे, आपल्या आता पोटामध्ये बाळ आहे हे ते. सो मी ना पूर्ण प्रेग्नेन्सीमध्ये मला काहीही वाटलं, मला थोडं जरी असं वाईट वाटलं किंवा राग आला की मी शांत व्हायची. मी काहीच रिॲक्ट करायची नाही, मी काहीच बोलायची नाही, एकदम शांत बसून घ्यायची. मग नंतर मग घरी आलो. मग आम्ही पूर्ण रस्त्यामध्ये संगमनेर ते नांदूर शिंगोटे आम्ही एकदम शांत सायलेंट एकमेकांशी बोललोच नाही काय हे ते. मग घरी आलो, मग हे बोलले पप्पांना, कसं डॉक्टर म्हणतात की उद्या ॲडमिट व्हा, स्नेहल म्हणते आजच ॲडमिट व्हायचं. मग नंतरून मग पप्पा पण मला बोलले की डॉक्टर बोलतायत ना उद्या, मग उद्या जाऊ. मग मी त्यांना बोलली, म्हटलं आता उद्या आपण कधी उठणार, मग सकाळी खूप लवकर उठायला लागणार, कारण की डॉक्टरने मला 5:30चा टायमिंग दिला होता मॉर्निंगचा. म्हटलं मग आपण उठायचं किती वाजता, 3 वाजता, निघायचं 4 वाजता, असं मग माझे सगळे असे प्लॅनिंग चालू झाले की म्हटलं एवढं, मग म्हटलं मी झोपणार कधी हे ते. मग पप्पा म्हणे ठीक आहे, तुझी इच्छा आहे ना आपण रात्री ॲडमिट व्हायचं, सो रात्री होऊ. मग पप्पा, मम्मी, मी आणि नितीन आम्ही चौघंजण मग रात्रीच हॉस्पिटलला गेलो. मग तिथे गेलो, मग डॉक्टरने सांगितलं होतं का पिझ्झा खाऊ शकतेस करून. मग आम्ही संगमनेरला तिकडेच डॉमिनोजमधून मग ह्यांनी हॉस्पिटलवर पिझ्झा ऑर्डर केला. मग मस्त मी पिझ्झा वगैरे खाल्ला, मग जेवण वगैरे केलं. मग रात्री मला ॲडमिट केलं त्यांनी. नाही, रात्री ॲडमिट नाही केलं, रात्री त्यांनी मला बेड वगैरे दिला होता, रूम दिली होती, आम्ही स्पेशल रूम घेतली, आणि आम्ही तिकडेच सगळे चौघंजण झोपून गेलो. आणि पहाटे मॉर्निंगसमध्ये आले 5:30 वाजता. मग त्यांनी मला सलाईन वगैरे लावलं, आणि ते मला 7 वाजता ऑपरेशन थिएटरमध्ये घेणार होते. मग त्यांनी मला 7 वाजता आतमध्ये घेतलं. मग जरा मम्मी पप्पा एकदम इमोशनल झाले, नितीन पण इमोशनल झाले. ती एक फेजच असते, म्हणजे त्यावेळेस खूप असं भीती असते, किंवा आनंद पण असतो आणि भीती पण असते. सो पप्पांना खूप असं अचानक रडू आलं, मग असं मला पण थोडंसं रडू आलं. मग आतमध्ये गेली, तिथे गेलो, मग मला शुगरच होती, मग त्याच्यामुळे, आणि त्याच्या 2 दिवस आधी तर मला शुगर असल्यामुळे इंजेक्शन पण दिले होते डॉक्टरने, ते बाळाच्या सेफ्टीसाठी इंजेक्शन दिले होते, शुगर रिलेटेडच होतं काहीतरी. मग तिथे गेलो, मग तिथे पण मग ते सगळे माझे रिपोर्ट चेक करत बसले, शुगर आहे हे ते. मग तिकडेच 15-20 मिनिटं गेले. नंतर मग मला भुलीचं इंजेक्शन वगैरे, मला अजून पण आठवते, त्यांनी मला भुलीचं इंजेक्शन वगैरे दिलं, आणि सगळं मला पूर्ण आठवते, म्हणजे त्यांची ते करत होते आणि मी सगळं ऐकत होती हे ते. तेव्हा त्यांचा तिकडे सगळ्या डॉक्टरचा एकच टॉपिक चालला होता. आता सध्या आपला ट्रेंडिंगचा टॉपिक होता लाडकी बहीण योजना. सो तर त्याच्यावरच सगळेजण ते डॉक्टर अशी चर्चा करत होते, आणि मी सगळं त्यांचं ऐकत होती मस्तपैकी. डिलेव्हरी झाली बरं का, म्हणजे 10-15 मिनिटातच माझी डिलेव्हरी झाली. आणि ती नर्सने काय केलं तिकडे, मला म्हणे अभिनंदन, मुलगी झाली आहे अशी बोलली. तर म्हटलं मुलगी झाली, ओके. आणि हां, तुम्हाला एक सांगायचं राहिलं, म्हणजे ना मला ना असं कायम वाटायचं पूर्ण डिलेव्हरीमध्ये, प्रेग्नन्सीमध्ये, की मला मुलगीच होणार आहे. आणि मी काय बोलायची, नाही मला मुलगीच होणार. मला सगळे म्हणायचे तुला मुलगा होणार आहे, आणि मी एकटीच अशी होती की मला वाटायचं की मला मुलगी होणार आहे. कारण की मी यूट्यूबवर अशी व्हिडिओज बघायची ना, तर त्याच्यामध्ये असं सिम्पटम्स असायचे की असं असेल तरी मुलगी होणार, तसं असेल तर मुलगा होणार. तर जे काय ते यूट्यूबवाले सांगायचे ना सिम्पटम्स, ते सगळे ना माझ्या मुली रिलेटेडच होते, एक पण मुलगा होण्याचे रिलेटेड नव्हता. तर मग मला असं होतं की नाही मला मुलगीच होणार. आणि नितीन म्हणायचे नाही मुलगाच होणार करू, आणि सगळे मुलगाच होणार असं बोलायचे. आणि एकदा असं पण झालं, मी पुण्यातच एकदा भाजी आणायला गेली होती, आणि मला ना मुळा खाऊ वाटला होता खूप जास्ती. तर मी मुळा घ्यायला गेली, मुळा होता 25 रुपयाला. मी प्रेग्नेंट होती, तर त्या काकू एवढ्या छान होत्या, त्या मला म्हणे 25ला आहे, पण तू प्रेग्नेंट आहे म्हणून तुला मी 20ला देते, असं त्या बोलल्या. आणि त्यांनी मला ती 25ची मुळा 20ला दिली. म्हटलं थँक्यू काकी. मग त्यांच्याशी मी अशी बोलली 2 मिनटं तिकडे, खूप छान मला त्या आवडल्या.
मग त्या काकी मला म्हणतात तुला मुलगा होणार आहे. म्हटलं हो का, म्हटलं ठीक आहे चालेल. मग तरी पण माझं असं होतं की नाही यार, सगळे मला म्हणतात मुलगा होणार आहे आणि मला एकटीलाच का वाटतंय मुलगी होणार आहे. आणि जेव्हा माझी डिलिव्हरी झाली ती नर्स मला म्हणते अभिनंदन तुम्हाला मुलगी झाली. मग मला डॉक्टर म्हणे तुला काय पाहिजे होतं, तर मग मी बोलली की माझं असं काही नाही, म्हटलं काहीही चालेल. आता हिने मला सांगितलं होतं मुलगी झाली आहे, मग म्हटलं काहीही चालेल, मला काय प्रॉब्लेम. मग मेन डॉक्टर काय बोलली की आता काही चालेल असं बोलून होणार नाही, तुला मुलगा झालाय. तर त्याच्यामुळे मी अशी कन्फ्यूज होते, एक तर मुलगा झाला की मुलगी झाली काही समजेनाच. मग मी जेव्हा बाहेर आली, मला मग नंतर ऑपरेशन वगैरे केलं आणि मला बाहेर घेतलं आणि मी जशी बाहेर आले नितीन माझ्या समोर होते आणि मला ना भूल म्हणजे मला सगळं समजत होतं बरं का. असं म्हणतात की भूल चढवलं, डोकं वगैरे दुखतं हे ते, पण मला तसं काही झालं नव्हतं. तर मी बाहेर आले, मी ह्यांना बोलली, म्हटलं मुलगी झाली का मुलगा झालाय. मग सगळे हसायला लागले तिकडे की तुला सांगितलं नाही का आतमध्ये मुलगा झालाय का मुलगी झाली. मग नंतर मला नितीन म्हणतात का मुलगा झालाय करून. म्हटलं ओके ठीक आहे. नंतर मग मला आतमध्ये नेलं हे ते. मग नंतर मी शुद्धीवरच होते, सगळेजण येऊन मला भेटायचे, पण नंतर मला असं म्हणजे मला डॉक्टरांनी सांगितलं होतं की बोलायचं नाही कोणासोबत, फक्त शांत पडून राहायचं, कोणी येत असेल तर फक्त स्माईल वगैरे करायची असं तसं. मग माझी पूर्ण फॅमिली पण आली होती. माझे भाऊ आणि ते नव्हते आले कारण की 9व्या दिवशी आमच्या घरी प्रोग्राम होता. सगळे माझ्या सासरकडचे लोक येणार होते आणि माझे सगळे भाऊ आणि वहिनी सगळे जॉबवाले आहेत. सो त्यांना पॉसिबल नव्हतं, तर म्हणजे मीच पप्पांना बोलली की त्यांची आता नको धावपळ करायला, त्यांना सांगा नेक्स्ट विकेंडला या करून. बाकी मग सगळी फॅमिली आमची येऊन गेली आणि जवळचे जे लोक होते ते 4 दिवसामध्ये वगैरे येऊन गेले आणि खूप छान अशी माझी प्रेग्नन्सी जर्नी राहिली आहे. आणि असं खूप म्हणजे खरं म्हणजे आपण असं म्हणतो ना की आपले माणसं कोण हे ना प्रेग्नेन्सीमध्ये जास्त समजतात. असं आपण ऐकलेलं असतं, पण जेव्हा आपण ते अनुभवतो ना तेव्हा मग आपल्याला खरंच वाटतं की नाही ही गोष्ट खरंच खरी आहे. तर मला पूर्ण प्रेग्नेन्सी जर्नीमध्ये ना स्पेशल थँक्स बोलायचं असेल तर माझी पूर्ण ओव्हरऑल फॅमिली, जे की कायम माझ्या सपोर्टमध्ये असतात आणि कायम ते सपोर्ट करतात, कायम माझ्या पाठीमागे उभे असतात. माझे मम्मी पप्पा, माझे 3 भाऊ, माझ्या वहिन्या, तर ह्यांनी पण खूप जास्त केलेलं आहे माझ्यासाठी. आणि रेश्मा आणि अनामिका आणि संग्राम दादा, खरंच ते लोक म्हणजे खूप म्हणजे वेगळे लोक आहेत. म्हणजे आत्ता कुठेतरी 1-2 वर्ष झाली आमची ओळख आहे, पण खरंच खूप जास्त त्यांनी माझ्यासाठी केलेलं आहे आणि त्यासाठी खरंच खूप थँक्यू. आणि खूप छान असं सगळ्या गोष्टी होत्या. म्हणजे खूप असं आपण म्हणतो ना की यार काही लोक आपले असतात, म्हणजे आपलीच फॅमिली असते किंवा आपलेच लोक असतात, पण त्यांना आपल्याशी काही घेणं देणं नसतं किंवा ते पूर्ण आपल्या प्रेग्नन्सीमध्ये आपल्याला कधी विचारणार पण नाही का तू काय का, कशी आहे का, बरी आहे का. पण हे जे काही लोक असतात ना, जे की आपले फ्रेंड सर्कल असतात, ते खरंच खूप इम्पॉर्टंट असतात आणि खूप स्पेशल असतात. कारण की ते लोक आहेत ना, त्या लोकांना खूप जास्ती काळजी असते आपली. या सर्व लोकांना तर मी थँक्यू बोललेलीच आहे, जे की माझेच फॅमिली मेंबर आहेत किंवा जे माझे फ्रेंड्स आहेत ते पण माझी आता एक फॅमिलीच झालेली आहे. आणि या सर्वांमागे सर्वात मोठं ज्याने योगदान दिलं आहे ते म्हणजे माझे मिस्टर नितीन उगल मुगले. तुम्हाला तर थँक्यू, म्हणजे हा खरंच खूप छोटा शब्द आहे. तुम्ही जेवढं माझ्यासाठी केलं तेवढं कोणीच करू शकत नाही. माझ्या आयुष्यात सगळ्यात मोठं स्थान हे माझ्या पप्पांसाठी आहे आणि ते कायम राहीलच. पप्पांनी खूप जास्त गोष्टी माझ्यासाठी केल्यात. प्रत्येकाचेच आईवडील करतात एकमेकांसाठी, आपल्या पोरांसाठी, पण माझ्या पप्पांनंतरची जी जागा कोणी घेतली असेल माझ्या आयुष्यात ती फक्त तुम्हीच आहात. ज्या गोष्टी माझ्या पप्पांनी माझ्यासाठी केलेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी तुम्ही केलेल्या आहेत. सो फरक एवढाच आहे का ते माझे वडील आहेत आणि तुम्ही माझे मिस्टर आहात. तुम्ही कधीच मला कोणत्या गोष्टीची कमी पडून दिली नाही आणि कायम जसं पप्पा तुम्हाला म्हणत असतात मस्करीमध्ये, म्हणजे दरवेळी असं होतं की नितीन माझे सगळे हट्ट पुरवतात. म्हणजे पण मला पण माझी पण एक लिमिट असते. म्हणजे मी कधी असं एक्सपेन्सिव्ह गोष्टी घेत नाही त्यांच्याकडून किंवा जास्त खर्चिक गोष्टी मी कधीच करत नाही, कारण की तेवढी पैशांची व्हॅल्यू आहे मला पण. तर माझ्या छोट्या गोष्टी असतात त्या मी त्यांच्याकडून हट्टाने पुरवून घेत असते आणि ते पण हट्ट करायची पहिली गोष्ट वेळच येत नाही. मी फक्त एकदाच म्हणते की नितीन मला हे पाहिजे, ओके हां घे, असं असतं त्यांचं. आणि त्यात पण माझं असं असतं की मी महागाच्या गोष्टी घेत नाही, त्याच्यामुळे मग ते पण मला कधी कोणत्या गोष्टीला नाही बोलत नाही.
तर पप्पा असे त्यांना मस्करीत कायम बोलत असतात की बाबा माझं टेन्शन आता मी तुम्हाला दिलं तर तुम्ही सांभाळा असं. म्हणजे पप्पा ते मस्करी करत असतात. म्हणजे पप्पा आणि मम्मी पप्पाला पण खरंच खूप अभिमान वाटतो तो ह्यांचा की म्हणजे खरंच म्हणजे त्यांनी जसं मला सांभाळलं आहे ना सेम तसंच नितीन मला सांभाळतात. आणि पूर्ण प्रेग्नेन्सीमध्ये अक्षरशः म्हणजे त्यांनी एवढा मला सपोर्ट केलेला आहे ना, म्हणजे प्रत्येक छोट्या गोष्टीमध्ये त्यांनी मला धीर दिलेला आहे. सो तुमच्याबद्दल मी जेवढं बोलू, अजून एक नवीन ब्लॉग मला बनवायला लागेल. पण आपल्याकडे तेवढा वेळ नाही आहे. सो तुम्हाला तर माहितीच आहे का तुमच्याबद्दल माझ्या मनात काय फिलिंग्स आहेत किंवा किती मोठी रिस्पेक्ट आहे तुमच्याबद्दल. तर खरंच थँक्यू त्यासाठी आणि कायम असेच राहा. आणि इव्हन आता माझी डिलिव्हरी झाली आहे, मी पुण्यात आलेली आहे, त्याचा पण एक व्लॉग मी तुम्हाला नक्की शेअर करेल नेक्स्ट ह्याच्यामध्ये. आता हा प्रेग्नेन्सीचा होता सो मी एवढंच सांगेल. व्लॉग खूप मोठा झालेला आहे, तर हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला. आणि तरी पण यात मी खूप गोष्टी सांगितलेल्या नाही आहेत कारण की मग तो व्लॉग खूप मोठा होत जाईल. सो ज्या छोट्या गोष्टी होत्या, ज्या मला आवडणाऱ्या गोष्टी होत्या, ज्या माझ्यासाठी स्पेशल होत्या, त्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. तर हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. माझं सोनू एवढं झोपलं त्याच्यामुळे मला हा व्लॉग शूट करायला भेटला. तर माझ्या सोनूसाठी पण थँक्यू बाळा, एवढा वेळ झोपला. तर ॲक्च्युली अंघोळ घालून मी झोपवले त्याच्यामुळे तो शांतपैकी झोपला आता. आणि हे पण मुंबईला गेलेत, स्वतः आम्ही दोघंच आहोत घरी. अनामिकाने जसं मी सांगते तिने आज मस्तपैकी मला स्पेशल अशी थाली बनवून आणून दिली होती. मस्त प्रॉपर भाजी चपाती काकडी परत श्रीखंड मसाला राईस सगळं तिने जेवण बनवून आणून दिलं. ती बोलली आता नितीन नाही आहेत सो काय जेवण बनवू नको, सारंग तुला काही करून द्यायचं नाही. सो तिने मला जेवण वरती आणून दिलं. सो मी आता जेवली वगैरे मस्त आणि मग शूट करायला घेतलं होतं. तर मग हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्लॉग बघायला मला नक्की फॉलो करा. थँक्यू.